लसूण काढला आहे. आता स्वयंपाकाची तयारी करायची. तेवढाच लसूण आहे माझ्याकडे. आता लसूण कांदा घेते आणि त्याला कापते. तांदूळ साफ करते थोडेसे, कारण साफ असते पण त्याला थोडा हात लावून पाहावं लागते कशी आहे काय आहे. थोडी डाळ तुरीची मुगाची टाकलेली आहे. कांदा झाला आहे, लसूण पण झाला आहे. रात्रीचं जेवण मी अशीच करते. थोडं सकाळी चपात्या करते, डब्यावर द्यावं लागते. डब्यासाठी पाहिजे ना. मी सकाळचा भात नाही करत मी. मग संध्याकाळी एक टाईम भात खाते, सकाळी चपात्या खाते. झालं तर कांदा लसूण झाला आहे. तिखट मीठ टाकलं आहे पण ते तुम्हाला काही आता मी दाखवत नाही आहे. फोन पकडायला कोण नाही, मीच करत आहे. इकडे भाजी पण मीच ठेवत आहे आणि तब्येत पण माझी खराब आहे. आताच मी ॲडमिट होती, आली. बटाटे आणले आहे 25 रुपये किलो होते, 20 रुपयाचे द्या म्हटलं. आणि वांगे आणले आहे 10 रुपयाचे एक टोपली. आणि कारले आहे 10 रुपयाचे. लौकी ते हाय BP वाल्यांना सरबत ज्यूस करून प्यायचं म्हणून ते मी आणलं आहे. लौकी तब्येतीसाठी आता घ्यावं लागते. मी कधी खाल्लं नाही पण आता खात आहे. तर मागच्या वेळेस आणली होती. पत्ताकोबी खराब झाली आहे. मागच्या वेळेचा भाजीपाला मागच्या मंगळवारीचा फेकून दिला, त्या मंगळवारी गेली नाही. 2 हप्ते झाले आहे. कांदा लसूण झाला आहे माझा. त्याच्यात तिखट मीठ टाकले झालं आहे. त्याच्यामध्ये टाकते तांदूळ. आणि इकडे शेवगाची शेंगा खूप खातात म्हणून आणल्या. पोरं खूप ओरडत आहे बाहेर. पोरांचा आवाज येत आहे, खेळत आहे बिचारे. सिलेंडर गेला आहे माझा म्हणून द्यायच्यावर करते. तब्येत खराब आहे म्हणून तेवढी साफसफाई काही केली नाही आहे. झाले खिचडी ठेवते आणि आता थोडी बसते जाऊन बाहेर.